कॅटेगरी माहीत असणे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्या बेसिसवरतीच तुम्ही तुमचे क्वालिटी कस्टमर टार्गेटिंग करू शकता. सो फर्स्ट पॉइंट नोट डाऊन करा तुमच्या नोटबुक मध्ये. अर्जुन, द टार्गेटिंग ऑडियन्स. कारण तुमचं प्रॉडक्ट हे सर्वांसाठी नाहीये. स्पेसिफिक टार्गेटिंग ऑडियन्स साठीच तुम्हाला तुमचे बिझनेस, मार्केटिंग, सर्व्हिसेस और प्रोडक्ट कस्टमर पर्यंत पोहोचवायचं आहे. त्यासाठी ऑडियन्स फिल्टरेशन खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही सर्वांनाच तुमचं प्रोडक्ट दाखवलं तर तुमची मार्केटिंग ही वाया जाण्यापेक्षा असं बोलू की बरेच लोक त्यामध्ये इन्क्वायरी करतील, बट जे तुमच्या कामाचे लोक आहे ते त्यामध्ये मोजकेच असतील. बट जितक्या पण लोकांना तुमच्या प्रोडक्ट और सर्व्हिसेस मध्ये इंटरेस्टेड आहे, असेच लोकांचा तुम्ही फिल्टर करून एक सेट बनवला आणि त्याच लोकांना जर तुम्ही टार्गेट केलं तर परिणामी तुम्हाला क्वालिटी कस्टमरांची इन्क्वायरी येण्यास सुरुवात होते. जेणेकरून जे आज नाही घ्यायचं, उद्या बघू, नंतर सांगतो, असे लोक तुमच्या ऍडव्हर्टायझिंग पासून दूर राहतील. त्यामुळे ऑलवेज यूज अ टार्गेटिंग ऑडियन्स फॉर नॉट फॉर एव्हरीवन. ओके. सो टार्गेट कुठल्या कुठल्या बेसिस वरती तुम्ही करा. सो फर्स्ट आपण सिटी वाईज टार्गेट करू शकता. सो तुम्हाला वाटतंय तुमचं प्रोडक्ट सिटी मधल्या प्रीमियम लोकांसाठीच आहे, तर तुमच्या सिटीमध्ये जे पण प्रीमियम लोकेशन असतील 5 ते 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये, अशाच लोकेशन वरती तुमची ऍड दिसली गेली पाहिजे. हा, तुमचं प्रोडक्ट रुरल एरियासाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, तर शेतकरी जिथे जास्त राहतात त्याच एरियामध्ये तुमची ऍड दिसली गेली पाहिजे. ओके. सो तुम्ही एरिया वाईज, सिटी वाईज स्पेसिफिकली तुम्ही तुमची ऑडियन्स टार्गेट करू शकता. मला वाटतंय फक्त 10 किलोमीटरच्याच रेडियस मध्ये ऍड दाखवायची, फक्त आणि फक्त 10 किलोमीटरच्याच प्रिमाइसेस मध्ये तुम्ही तुमची ऍडव्हर्टायझिंग दाखवू शकता. ओके. सेकंड आहे, ओके, एज ग्रुप वाईज तुम्ही ऑडियन्सला टार्गेट करू शकता. यामध्ये एज ग्रुप माहित आहे मेनली बिकॉज बरेच लोक 18 ते 60 वयोगटातील सर्व लोकांना ऍडव्हर्टायझिंग दाखवत असतात. ओके. सो 18 ते 60 आपण एज ग्रुप पहिले जाणून घेऊया. ओके. आणि त्यानंतर आपण स्पेसिफिक कुठला एज ग्रुप बघायचा हे बघूया. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल, जे पण लोक बूस्ट पोस्ट वगैरे करत असतात ते 18 ते 60 वयोगट टार्गेट करत असतात. यामध्ये होतं काय, 18 ते 22 या 23 वयोगटातील जे पण ऑडियन्स असते ते असतात यंगस्टर्स. आणि यंगस्टर हे मेनली एंटरटेनमेंट, फॅशन इंडस्ट्रीकडे जास्त अट्रॅक्टेड असतात. त्यांना तुमची ऍडव्हर्टायझिंग दिसते, बट दे आर नॉट इंटरेस्टेड इन युअर ऍडव्हर्टायझिंग. अशा सिनेरिओ मध्ये तुम्हाला तुमची ऍडव्हर्टायझिंग अशा लोकांना दाखवायची आहे जे डिसिजन मेकर आहे, जे मॅच्युअर पर्सन आहे. तेव्हाच तुम्हाला पॉझिटिव्ह कन्व्हर्जन येतील. यासाठी तुम्ही ऑलवेज 25 to 60चा एज ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. बिकॉज 25 एज ग्रुप वाले हे लोक जॉब करत असतात, त्यामुळे ते स्वतःचे निर्णय घेऊ शकतात, डिसिजन मेकर असतात, सेविंग असतात, आणि त्यामुळे तुमचं प्रॉडक्टसाठी अधिकाधिक चांगली क्वालिटी कस्टमर तिथे जनरेट होऊ शकतात. परिणामी तुम्ही फक्त 18 ते 22 वयोगटाला दाखवलं तर ते लोक तुमची ऍडव्हर्टायझिंग बघतील, बट पाहिजे तसा तुम्हाला रिस्पॉन्स येणार नाही, तुमचे पैसे तिथे खर्च होतील. बट हे जर तुम्ही एज ग्रुप प्रॉपर सिलेक्ट केला, जसं की
प्रत्येक घरात 25 ते 60 वयातील लोक असतात. त्यामध्ये 18 ते 60 वयोगटातील पर्सन सुद्धा त्या घरात असतो, राईट? आणि या यंगस्टरचं डिसिजन मेकिंग घरात कोण करत असतो? आई वडील, त्यांचा मोठा भाऊ, काका, चुलता, मामा हे लोक या यंगस्टरसाठी डिसिजन घेत असतात. त्यामुळे असं नाही की 18 ते 22 वयोगट जर तुम्ही कॅप्चर केला नाही तर ते सुटतील. नाही, असं नसतं. घरातल्या अशा लोकांना तुम्ही स्पेसिफिक टार्गेट करा, जे या यंगस्टरला तुमचं प्रॉडक्ट घ्यायला प्रवृत्त करते. ओके. ही पण एक मार्केटिंग सायकोलॉजी आहे डीप डाउन. तुम्हाला तुमचा टार्गेटिंग ऑडियन्स यामध्ये फिल्टर करणे गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आहे स्पेसिफिक कॅटेगरीज लाइक मेल और फिमेल तुम्ही स्पेसिफिक ठेवू शकता. जर तुमचं प्रोडक्ट फक्त फिमेलसाठी आहे तर फक्त फिमेललाच तुमची ॲडव्हर्टायझिंग दाखवा, जेणेकरून अधिकाधिक पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला तिथून यायला सुरुवात होईल. ओके. सो टार्गेटिंग ऑडियन्स मध्ये परत आपण रिवाइज करूया. आपण काय केलंय? फर्स्ट आपण सिटी वाईज टार्गेट करणार. देन एज ग्रुप आपण प्रॉपर सिलेक्ट करणार आणि त्यानंतर स्पेसिफिक कॅटेगरीज लाईक मेल और फिमेल. तुमचं प्रोडक्ट बोथ साठी असेल तर बोथ ठेवा. ओके. अदरवाइज तुम्हाला फक्त मेल ठेवायचं तर मेल ठेवू शकता, अदरवाइज फिमेल ठेवायचं तर फिमेल ठेवू शकता. यामध्ये पण इन डिटेल मध्ये जर तुम्ही जाल तर तुमच्या इंटरेस्ट वाईज, तुमच्या बिहेवियर वाईज तुम्हाला कुठली रील आवडती, कुठलं म्युझिक आवडतं, कुठला सॉन्ग तुम्ही प्रेफर करतात, कुठले कॉमिक तुम्ही वाचतात, ट्रॅव्हलिंग साठी तुमचा काय इंटरेस्ट आहे, इन डिटेल मध्ये या बेसिस वरती सुद्धा तुम्ही तुमचे क्वालिटी कस्टमर टार्गेट करू शकतात. खूप डिटेल मध्ये हे कोर्समध्ये आपण इन डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत की फिल्टर ऑडियन्स कसं करतात. ओके. इन डिटेल मध्ये जे तुमची कामाची ऑडियन्स आहे, जे कामाचे कस्टमर आहेत, त्यांनाच ऍडव्हर्टायझिंग दाखवायची, जेणेकरून तुम्हाला डे बाय डे मध्ये पॉझिटिव्ह रिप्लाय येतो आणि त्यामुळे आपले सेल्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. सो आय होप टार्गेटिंग ऑडियन्स तुम्हाला क्लिअर असेल. सो त्यानंतरचा पार्ट आपण बघतोय. ओके. सो फर्स्ट अर्जुन आपण बघितला, द टार्गेटिंग ऑडियन्स. सो कुठल्याही बिझनेसची मार्केटिंगची सुरुवात होते त्याच्या ब्रँडिंगने. ओके. सो तुमचा ब्रँडिंग पार्ट आहे सेकंड नंबरचा पॉइंट, ज्याला नाव द्या भीम. याला मी भीम असे बोलतो. सो फर्स्ट तुमचा प्रेझेन्स असणे खूप आवश्यक आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, पिंटरेस्ट, लिंक्डइन, युट्यूब, गुगल माय बिझनेस या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुमचा अकाउंट आणि प्रेझेन्स असायलाच हवा, जेणेकरून तुमची ब्रँडिंग प्रॉपरली असते. जर कोणी गुगल वरती की फेसबुक वरती तुमचं नाव सर्च करतंय तर या सर्व गोष्टी वन बाय वन लाईन अप येत असतात. एक्झाम्पल साठी आपण समजून घेऊया की गुगल वरती जेव्हा तुम्ही सलमान खान सर्च करता तर तेव्हा कुठला सलमान खानचा जास्त इंट्रोडक्शन येतं आपल्याकडे? ऑब्व्हियसली बॉलिवूड ऍक्टर सलमान खान. त्यामध्ये डान्सर सलमान खान पण आहे, प्रोड्युसर पण आहे, म्युझिशियन पण आहे, रायटर पण आहे, पोएट्री वाला पण सलमान खान आहे. सो ते लोक का बरं येत नाही? जस्ट बिकॉज सलमान खान नावाखाली ऍक्टर सलमान खानचेच फोटोज, व्हिडिओज, टेक्स्ट, पेजेस इतके बनलेले आहेत, जेणेकरून या गोष्टी त्यांच्या ब्रँडिंगच्या अंडर खूप अग्रेसिव्हली येतात. त्यामुळे जास्तीत जास्त तोच बॉलिवूड ऍक्टर सलमान खान तुम्हाला सर्च मध्ये बघायला मिळतो. ओके. सो जे पण तुम्ही अकाउंट बनवाल सेम नावाने सेम लोगोने बनवायचे आहे तुम्हाला. ओके. डोंट मेक डिफरंट डिफरंट नेम, डिफरंट डिफरंट लोगोज, डिफरंट डिफरंट इमेजेस. ओके. एकच नाव, एकच इमेज सर्व प्लॅटफॉर्म वरती सेम असायला हवं. सो त्यावरती तुमच्या ज्या काही पोस्ट असेल, सर्व्हिसेस, प्रोडक्ट आहे त्याबद्दल त्याच्या पोस्ट असणे आवश्यक आहे.
जितके पण अकाउंट तुम्ही बनवाल त्यावरती तुमच्या पोस्ट टाका तुमच्या सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट बद्दल, जेणेकरून लोक जेव्हा तुमच्या अकाउंटला व्हिजिट करतील तेव्हा त्यांना समजण्यास मदत मिळेल की तुमचं काय प्रोडक्ट आहे, काय सर्व्हिसेस देत आहे, आतापर्यंत किती कामं केलेले आहेत, किती कस्टमरचा पॉझिटिव्ह अप्रोच आला आहे. यासाठी तुमचे प्रिव्हियस रिव्ह्यूज घ्या ओल्ड पार्टिसिपंटचे, ॲज वेल ॲज व्हिडिओ फॉर्ममध्ये रिव्ह्यूज घ्या. काय फीडबॅक आहे, कसं वाटलं त्यांना, जेणेकरून कोणीही तुमच्या ॲडव्हर्टायझिंगमधून किंवा कोणी सर्च करून तुमच्या अकाउंट सर्च करतंय, तेव्हा एक स्ट्राँग बिल्डअप बनेल. ओके. कारण तुम्हाला नाही माहिती की तुमचा कुठला कस्टमर कुठून येऊन तुमची प्रोफाईल चेक करणार आहे. सो जेव्हा पण तुम्ही या पोस्ट वगैरे कराल तेव्हा थोडंसं काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पोस्ट करा. नॉट लाइक की 100-200 पोस्ट असायला हवेल. एक मिनिमम 10 to 15 जरी तुम्ही प्रॉपर पोस्ट ठेवल्या तरी इनफ आहे. ओके. पोस्ट किंवा व्हिडिओ जेव्हा पण तुम्ही शेअर कराल, तेव्हा 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या पोस्टमध्ये तुमचं काय प्रॉडक्ट आहे आणि ते किती प्राइसला आहे, हे ऑल्वेज मेन्शन करा. यामुळे तुमचं कस्टमरला क्लिअर होतं प्राइस आणि प्रॉडक्ट. अदरवाईज बरेच लोक पोस्ट बनवता, प्रॉडक्ट टाकता, बट त्याच्याबद्दल माहितीच नसते. फीचर्स खूप ॲड ऑन करते, बट प्राइस काय आहे हे मेन्शन नाही करत. तुमचं प्रॉडक्ट ₹100 आहे तर ₹150 प्राइस टाका. काही प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा ते बाय करायला येतील तेव्हा तुम्ही बार्गेनिंग करून ते 120 किंवा ₹100 ला तुम्ही देऊ शकता. ओके. बट ऑल्वेज मेन्शन अ प्राइस. ओके. सो फर्स्ट थिंग्स तुमच्या पोस्टमध्ये असायला हवी काय प्रॉडक्ट आहे आणि ते किती प्राइसला आहे. सेकंड, तुमचं ऑफिस, शॉपचं लोकेशन नेहमी तिथे ॲड ऑन करा. तुमचं ऑफिस नसेल तर तुमची सिटी मेन्शन करा. असं नको व्हायला की पुण्यातली लोकं कोल्हापूरमध्ये बघताय, मग त्यांना असा डाउट येईल की कुठलं प्रॉडक्ट आहे. सो तुम्ही पुण्यामध्ये विकताय तर पुणे टाका. सो जे पण पुण्याचे लोकं तुमची पोस्ट बघतील तर त्यांना समजेल की हे प्रॉडक्ट पुण्याला मिळतं, हे प्रॉडक्ट सांगलीला मिळतं, हे साताराला मिळतं. ओके. सो त्यामुळे तुमच्या ऑफिसचा ॲड्रेस किंवा सिटी मेन्शन असणे खूप गरजेचं आहे. अँड थर्ड वन इज ऑल्वेज मेन्शन युअर कॉन्टॅक्ट नंबर. या 3 जरी गोष्टी तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये ॲड ऑन केल्या, तरी तुमची मार्केटिंग प्रॉपरली चालेल. तरी पण तुम्हाला रिस्पॉन्स यायला सुरुवात होईल. याला कंटेंट क्रिएशन म्हणजेच युधिष्ठिर असे म्हणतात. ओके. त्यामध्ये प्रायमरी टेक्स्ट येतं, हेडलाईन्स प्रॉपर असतात, प्रॉडक्ट सर्व्हिसचे फीचर्स आणि डिटेल्स प्रॉपरली मेन्शन करा, जेणेकरून कस्टमरला समजण्यास आणि ट्रस्ट बिल्ड करण्यास मदत मिळेल. ऑल्वेज रिमेंबर, कंटेंट इज युअर किंग. ओके. युधिष्ठिर हा राजा आहे आणि तुमचं कंटेंट सुद्धा तुमच्या मार्केटिंगचा किंग आहे. जर तुमचा राजा व्यवस्थित असेल तरच तुमचं राज्य व्यवस्थित चालेल, याचं लक्ष असू द्या. ओके. यानंतर केलं जातं तुमचं बजेटिंग म्हणजेच नकुल. तुमचा चौथा मेन पार्ट आहे नकुल. सोशल मीडिया मार्केटिंग साठी बजेट हा खूप महत्वाचा पार्ट आहे. कारण बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की सोशल मीडिया मार्केटिंग खूप कॉस्टली आहे. ओके. खूप महागडं आहे. ऑब्व्हियसली जर तुम्ही या गोष्टीबद्दल प्रॉपर जाणकार नसाल, तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्हाला ही गोष्ट खूप कॉस्टली वाटत असेल. बिकॉज आम्ही ही सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतो सोशल मीडिया मार्केटिंगसाठी अँड इट इज ऑब्व्हियसली हाय कॉस्टिंग. त्यामध्ये हँडलिंग चार्जेस, पोस्टिंग चार्जेस, कंटेंट क्रिएशन चार्जेस ऑल अराउंड मिनिमम एक ₹10,000 तुम्हाला खर्च असतो. जेव्हा तुम्ही कोणाला काम देताय. किती?
10,000 ओके. मंथली हे हँडलिंग चार्जेस असतात फक्त. आणि त्यात आणखी बरं म्हणजे ऍड्स वरील खर्च, तोही तुम्ही एक मिनिमम कन्सिडर करा. एक 15,000 रुपये प्रॉपरली जर तुम्हाला चांगली ऍडव्हर्टाइजमेंट करायचे, एक 15,000 रुपये मिनिमम तुमचा ऍड वरती खर्च असायला हवं मंथ वाईज. सो तुमचा एकूण बजेट मंथली किती होतोय? 25,000 एकदम मिनिमम. काही लोक 20,000 पकडतील, 15,000 पकडतील. ओके, एक आपण थोडस चांगल्या लेवलला पकडूया. एक 25,000 रुपीज एखादी चांगली एजन्सी तुमच्याकडून चार्ज करते. त्यामध्ये ड्रॉबॅक असा की ऍड्स वरती किती खर्च होणार, किती रिझल्ट येणार, कॉस्ट पर लीड किती आहे, हे तुम्हाला एजन्सी कधीही सांगत नाही. और काही मार्केटिंग वाले फक्त सोशल मीडियावरती पोस्टिंग करतात, व्हिडिओ टाकतात आणि त्यालाच डिजिटल मार्केटिंग बोलत असतात. यामध्ये तुमचा वेळ पैसा जातोच, पण तुम्हाला तिथे रिझल्ट येत नाही. आणि बरेच लोक तिथे मन बनवून घेतात की डिजिटल मार्केटिंग काही कामात येत नाही, फक्त पैसे वाया जातात, त्यामध्ये रिझल्ट झिरो येतात. ओके, हेच जर तुम्ही प्रॉपर वेने, जसं मी तुम्हाला आपल्या एका पॉइंट मध्ये आहे गायडन्स, जर प्रॉपर वे मध्ये जर तुम्ही केलं तर मिनिमम फक्त आणि फक्त 100 रुपयाच्या बजेट मध्ये सुद्धा तुम्ही प्रॉपर ऍडव्हर्टायझिंग करू शकता. जर 200 रुपये तुम्ही बजेट ठेवला तर वेल अँड गुड, अजून छान. तुम्हाला डेली 5 ते 10 इन्क्वायरीज यायला सुरुवात होतील फ्रॉम डे 1. जेव्हा तुमचा कोर्स कम्प्लीट होईल त्या दिवसापासूनच तुम्हाला इन्क्वायरीज यायला सुरुवात होईल, ही आमची गॅरंटी असते. बिकॉज 5 वर्षापासून आम्ही या गोष्टींवरती वर्क केलंय. काय गोष्टी वर्क होतात, कुठल्या गोष्टींवरती तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे, त्याच गोष्टी आपण या सेशन मध्ये कव्हर करत असतो. जेणेकरून परिणामी जसे आम्हाला ऍज इट इज रिझल्ट येत आहे, पॉझिटिव्ह रिझल्ट येत आहे, महिन्याला 1200 500 इन्क्वायरी आम्ही जनरेट करतो मिनिमम बजेटमध्ये. सिमिलरली तुम्ही तुमच्या बिझनेस साठी स्वतः शिकून करू शकता. सो त्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये, फक्त तुम्हाला इथे प्रॅक्टिस करायची गरज आहे, टूल्स माहिती करून घ्यायचे आणि एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि सिस्टम तुम्हाला तिथे फॉलो करायचा आहे. ओके, आणि जेव्हा तुमचं या सर्व गोष्टी क्लिअर होतात, तेव्हा तुम्ही प्रॉपर तुमच्या ऍड्स रन करू शकता. ओके, जेव्हा तुमची टार्गेटिंग ऑडियन्स, ब्रँडिंग, कंटेंट क्रिएशन, बजेट, या गोष्टी जेव्हा तुमच्या प्रॉपरली क्लिअर होतात, तेव्हा तुम्ही प्रॉपरली ऍड्स मध्ये इन्व्हेस्ट करून चांगले चांगले कस्टमर मिळू शकता. 100% ट्रू. ओके, यासाठी आपण बिग ब्रँड कशा प्रकारे हे आपण जाणून. ऍड्स, तुम्हाला बऱ्याच लोकांना ऍड्स म्हणजे काय, ज्या फेसबुक इंस्टाग्राम वरती स्पॉन्सर ऍड, साइन अप, लर्न मोर या ऍडव्हर्टायझिंग दिसत असतात, त्या सर्वच्या सर्व ऍड पेड ऍड्स असतात. बिग ब्रँड डे बाय डे मध्ये खूप स्ट्रॉंगली ऍडव्हर्टायझिंग करत असतं, बिकॉज त्यांच्यासाठी ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग इज लाईक ऑक्सिजन. आणि रेग्युलर बिझनेस ओनर्स काय कन्सिडर करतात की कस्टमर नाही आले तर मग आपण ऍडव्हर्टायझिंग करूया. सो याच गोष्टी आपल्याला बदल घडवायचा आहे आणि आपल्यालाही आपल्या सिटीमध्ये, आपल्या शहरात आपला एक ब्रँड इस्टॅब्लिशमेंट साठी सुरुवात करायचं आहे. सो कुठला ब्रँड किती ऍड रन करतो हे आपण आता जाणून घेऊया. त्याला कॉम्पिटिटर अनालिसिस असंही बोलतो आपण. ओके, त्यासाठी सिंपल तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप असेल
त्याच्यामध्ये कुठलेही ब्राउझर असेल, क्रोम, सफारी वगैरे, तिथे जाऊन तुम्हाला सिंपल फेसबुक ऍड्स लायब्ररी, ओके, हे बघा फेसबुक ऍड लायब्ररी असं सर्च करायचं. ओके, आणि त्यानंतर हे बघा हे ऍड्स लायब्ररी आहे. ओके, दिसतंय तुम्हाला फेसबुक ऍड्स लायब्ररी. ओके, फेसबुक ऍड्स लायब्ररी सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मेटाचा ऑफिशियल प्लॅटफॉर्म आहे हा. हा कुठलाही थर्ड पार्टीचा प्लॅटफॉर्म नाहीये, मेटाचा ऑफिशियल प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्हाला इंडिया दिसत असेल, इथे कॅटेगरी मध्ये तुम्हाला फक्त ऑल ऍड सिलेक्ट करायचे आहे. ऑल ऍड्स. ओके, आणि जो पण ब्रँड तुम्हाला माहिती असेल त्याचं फक्त तुम्हाला नाव माहिती असणे गरजेचं आहे. इंस्टाग्रामचं हँडल किंवा फेसबुक पेजचं नाव माहिती असणे गरजेचं आहे. तेव्हा कुठे तुम्ही त्यांच्या किती ऍड चालू आहे, ऍड मध्ये काय वापरताय ते तुम्ही बघू शकता. सो सिम्पली आपण झोमॅटो बघूया. हे बघा हे आहे झोमॅटो, मी सर्च केलंय. झोमॅटोचं हे ऑफिशियल अकाउंट आहे, राईट? ओके, सो सिम्पली मी त्याच्यावरती क्लिक केलं. आता इथे झोमॅटोच्या किती ऍड्स आहे हे तुम्ही बघू शकता. झोमॅटोच्या करंटली 740 ऍड्स आता चालू आहे. किती? 740. सो त्यामध्ये त्यांच्या ऍड्स तुम्ही खाली येऊन बघू शकता. स्क्रोल केल्यानंतर कुठली ऍड कशी आहे, काय ऍड मध्ये काय वापरलंय, डोंट मिस आउट ऑफ फ्री डिलिव्हरी, हे बघा कम्प्लीट 740 ऍड्स त्यांच्या चालू आहेत. आणि या आत्ता ज्या ऍक्टिव्ह आहेत त्या 740 ऍड्स आहेत. ओके, इथे झिरो लिहून आलं, दॅट्स मीन की त्या ब्रँडच्या कुठल्याही प्रकारच्या ऍडव्हर्टायझिंग चालू नाहीये. सो फॉर एक्झाम्पल अजून आपण मिशो बघूया. हा मिशोचा ऑफिशियल प्लॅटफॉर्म. ओके, मिशो सप्लाय. ओके, रिफ्रेश करूया थोडस. ओके, मिशोचे सध्या तरी काही दिसत नाही ऍड्स, बट तुम्ही बघू शकता, स्वतः चेक करून पण बघू शकता. कधी कधी ब्रँड सर्व ऍड्स ऑफ करतं आणि न्यू स्ट्रॅटेजी प्लॅन करून ऍक्टिव्ह करत असतं. सो सध्या मिशोच्या काही ऍड चालू नाहीये, बट ज्या दिवशी तुम्ही ही व्हिडिओ बघाल त्या दिवशी तुम्ही जर मिशो सर्च केलं तर तुम्हाला तिथे मिशोच्या ऍड सुद्धा बघायला मिळू शकते. ओके, तो अजून आपण दुसरा ब्रँड बघूया. लाईक बोट आपण बघितलेला. सी 100 ऍड्स. आणि 100 ऍड्स मीन दॅट्स नॉट मीन की हे खूप कमी ऍड रन करताय. मिनिमम ऍड्स आणि मॅक्झिमम त्यांनी जर बजेट ठेवलं असेल तर एका दिवसाला कमीत कमी ते 25-30 करोड लोकांना त्यांच्या डेलीमध्ये डेलीमध्ये 10 ते 20 करोड लोकांना ते टार्गेट करत असतात, हॅमर करत असतात, जेणेकरून ते लोक बघतील आणि त्यांचे प्रोडक्ट बाय करतील. सो तुम्हालाही डे बाय डे मध्ये जी गोष्ट बोलली, ज्या ब्रँड बद्दल तुम्ही बोलताय, तर ती इन्स्टंट ऍड तुम्हाला बघायला मिळते. ओके, सो कुठलाही ब्रँड काही घेऊ शकता तुम्ही, जो पण तुम्हाला ब्रँड माहिती असेल, कम्प्लीट ईच अँड एव्हरी ब्रँड प्रमोट देअर सेल्फ. सिमिलरली आमचे सुद्धा ऍड्स चालू असतील. लेट्स सी.
कर्ण डिजिटल मीडिया यांचं प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला नाव माहिती असणे गरजेचं आहे. सो आमच्या ऍड सध्या नाहीये चालू. ओके, सो दॅट्स मी. त्यामुळे तिथे 0 ऍड्स दाखवत आहे. ओके, अजून तुम्हाला जो पण ब्रँड वाटत असेल तो तुम्ही चेक करू शकता. इवन फेसबुक सुद्धा स्वतःच्या ऍड साठी प्रमोशन करतंय. सो या गोष्टी बिग ब्रँड फॉलो करत असतात. हे बघा, फेसबुक स्वतःचे प्रमोशन सुद्धा करतंय, कारण जो दिसतो तोच विकतो. या गोष्टी बोलायला जितक्या सोप्या आहेत, बट तितक्याच त्या रिअल मार्केटमध्ये एक्झिस्ट करताय. आणि या गोष्टी बरेच लोक तुम्हाला सांगत नसतात. कोणी तुमचा शेजारचा मित्र वगैरे सुद्धा ऍडव्हर्टायझिंग मध्ये इन्व्हेस्ट करत असतात, बट बरेच लोक या गोष्टी तुम्हाला शेअर करत नसतात. बट आज नंतर तुम्ही कधीही कोणाचेही ऍड्स किती रन आहेत हे तुम्ही बघू शकता. ओके, क्लिअर आहे? ओके, सो या प्रकारे तुम्ही कॉम्पिटिटर अनालिसिस करू शकता. तुमचे कस्टमर, तुमचे कॉम्पिटिटर कुठे जात आहे आणि का बरं तुमच्या कॉम्पिटिटर कडे जात आहे तुमचे कस्टमर, ते सुद्धा तुम्ही स्टेप बाय स्टेप चेक करू शकता. सो याबाबतच आपला डीप डाऊन सेशन असतं आणि कोर्स असणार आहे इन डिटेल मध्ये, ज्यामध्ये आपण आता 5 P's ऑफ मार्केटिंग बघितले, ज्याला आम्ही 5 पांडव असे कन्सिडर करतो. ज्यामध्ये युधिष्ठिर तुमचं कॉन्टेंट क्रिएशन असतो, भीम तुमचं ब्रँडिंग जे स्ट्रॉंगनेसचं प्रतीक आहे, अर्जुन तुमची टार्गेटिंग ऑडियन्स जर क्लिअर असेल तेव्हाच तुम्हाला क्वालिटी कस्टमर येतात आणि तेव्हाच तुमचं प्रॉडक्ट हिट होत असतं. त्यानंतर आहे नकुल, तुमचं बजेट प्लॅनिंग कसं आहे, तुमचं बजेट कसं आहे, वीकली, 10 दिवसाचं, मंथली, 90 दिवसांसाठी तुम्हाला कशा प्रकारे बजेटिंग घेऊन तुमचं प्रॉडक्टसाठी प्लॅनिंग करायचं आहे, हे पण आपल्या कोर्समध्ये आपण जाणून घेणार आहोत. इट इज अ व्हेरी डीप डाऊन पार्ट असणार आहे आपल्या सिस्टमचा. आणि त्यानंतर तुमचं सहदेव ऍडव्हर्टायझिंग तुम्ही करू शकता. सो यामध्ये बऱ्याच लोकांना असा कन्सिडर झाला की वाय सोशल मीडिया मार्केटिंग. ज्या प्रकारे ट्रेंड बदलत असतो त्या प्रकारे तुमचा बिझनेसचा ट्रेंड सुद्धा चेंज होत असतो. जसं की एक टाइम होता जेव्हा न्यूजपेपर मार्केटिंग खूप चालायचे, त्यानंतर पॅम्पलेट्स आले, त्यानंतर रेडिओ आला, त्यानंतर होल्डिंग्स आले, बॅनर्स आले, त्यानंतर व्हॉइस ओव्हर स्ट्रॉंगली आले आणि त्यानंतर आलं आहे टीव्ही. नाव कंडिशन इज लॅक की डे बाय डे मध्ये तुमचे कस्टमर सोशल मीडियावरती खूप स्ट्रॉंगली ऍक्टिव्ह आहे. त्यामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम आपण पहिले कन्सिडर करतोय. जेव्हा पण तुम्हाला वेळ असेल किंवा जेवण झालं किंवा तुम्हाला टाइमपास करायचा असेल, तर आपण मोस्ट ऑफ द टाइम फेसबुक किंवा इंस्टाग्रामच बघत असतो. त्यामध्ये एज वाईज जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 18 ते 35 वयोगटाचा वयोगट आहे, तो मेजरली प्रेफर करतो इंस्टाग्राम. आणि 35 ते 60 वयोगटातील जे लोक आहेत ते जास्तीत जास्त फेसबुक प्रेफर करत असतात. जसं की आपले वडील आपण कन्सिडर करू शकतो. ते लोक फेसबुकला जास्त कन्व्हिनियन्स मानत असतात. त्यामुळे फेसबुक खेळत असताना, फेसबुकवरती व्हिडिओ बघत असताना, स्ट्रीम बघत असताना, रील्स बघत असताना, स्टोरी बघत असताना, जर तुमचं प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर 100% ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, तुमच्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये एनरोल करतील आणि परिणामी तुम्हाला क्वालिटी कस्टमर तिथून मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. ओके, सो संपूर्ण इंडिया तुम्ही कुठेही कुठल्याही सेक्शनला टार्गेट करून, कुठल्याही सिटी वाईज, स्पेसिफिक लोकेशन वाईज टार्गेट करून जे क्वालिटी कस्टमर तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस साठी हवेत, अशाच लोकांना तुम्ही टार्गेट करून तुमचा बिझनेस ग्रोथ करू शकता. इट इज व्हेरी deep down strategy we are looking in this system
आणि ती अप्लाय केल्यानंतर फ्रॉम डे 1 पासून तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होणार आहे. फक्त ज्या गोष्टी आम्ही सांगू, सिस्टम मध्ये अप्लाय करायला लावू, त्या ॲज इट इज इम्प्लिमेंट करा. तेव्हाच तुम्हाला परिणामी रिझल्ट बघायला मिळते. अदरवाईज एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या मनाने ॲडिशनल करताय, की तुम्हाला भारी वाटतंय म्हणून ती ॲड करताय आणि त्याचा परिणामही तुम्हाला तिथे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह वेने बघायला मिळेल. बिकॉज कस्टमरांना त्याच गोष्टी द्या ज्या त्यांना रिक्वायर आहे. तेव्हाच कुठे ते तुमच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट शो करतील आणि तुमचा बिझनेस वाढवण्यात त्यांचं कॉन्ट्रिब्युशन ॲड ऑन होईल. ओके. सो त्यासाठीच आम्ही इम्पॅक्ट वन बिझनेस मार्केटिंग सिस्टम लॉन्च केलेला आहे. मेजरली आम्ही ऑफलाईन वर्कशॉप कंडक्ट करत असतो 2 दिवसाचे, ज्यामध्ये या गोष्टी प्रॅक्टिकली तुम्हाला शिकवल्या जातात. बट बरेच लोकांना पॉसिबल होत नाही त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे किंवा त्यांच्या डे बाय डे लाईफस्टाईलच्या बिझनेसमुळे त्यांना पॉसिबल होत नाही. त्यासाठी आम्ही हा रेकॉर्डेड सिस्टम स्टार्ट केलेला आहे. जेणेकरून ते त्यांच्या बिझनेस टाईममध्ये, त्यांच्या फ्री टाईममध्ये स्टेप बाय स्टेप या व्हिडिओज फॉलो करतील आणि त्यांच्या बिझनेसला नेक्स्ट लेव्हलला घेऊन जातील. सो तुम्हाला या कोर्समध्ये काय-काय मिळणार आहे? सो फर्स्ट तुम्हाला क्लिअर मार्केटिंग ब्लूप्रिंट मिळणार आहे, ज्यामध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत. जर तुम्ही कंप्लीटली न्यू असाल, तर तुम्हाला खूप ब्युटिफुली स्टेप बाय स्टेप या गोष्टी शिकायला मिळतील. सो त्यासाठी फक्त तुमच्याकडे लॅपटॉप असणे गरजेचं आहे. बिकॉज ज्या पण गोष्टी आपण ॲडव्हर्टायझिंगसाठी परफॉर्म करतो, त्या लॅपटॉपवरतूनच आपण इम्प्लिमेंट करत असतो. मोबाईलवरती हे फीचर्स दिसत नाहीये. दॅट्स व्हाय जेव्हा पण तुम्ही ॲडव्हर्टायझिंग करताय, मार्केटिंग करताय, ज्या व्हिडिओजमध्ये मी स्टेप बाय स्टेप फॉलो करायला सांगतो, त्या तुम्ही लॅपटॉप किंवा पीसीवरतूनच परफॉर्म करायच्या आहे. तेव्हाच तुमचं आणि माझं स्टेप्स सिमिलर येतील. त्यानंतर मेजरली डेली इन्क्वायरी सिस्टम कसा बिल्ड करायचा, कसा जनरेट करायचा, हे आपण या वर्कशॉपमध्ये क्लिअर करणार आहोत. प्रीमियम ब्रँड पोझिशनिंग, लाइक बेसिक पासून तर प्रीमियम ब्रँड पोझिशनिंग कशाप्रकारे केली जाते, हे आपण यामध्ये इन डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. हाय कन्व्हर्टिंग ॲड स्ट्रॅटेजीज, जसे की मिनिमम बजेटमध्ये मॅक्सिमम आउटपुट. नॉट लाइक तुम्हाला एखादी ॲडव्हर्टायझिंग रन करताय आणि एक नंबर तुम्हाला 100 ते 200 रुपयाला पडतोय, तर दॅट इज नॉट अ ॲक्चुअल मार्केटिंग. ओके. तुम्हाला इन्क्वायरीज येत आहे, बट हाय कॉस्टिंग जाते तुमची. यामध्ये मिनिमम ₹50 अंडरच तुमची लीड कॉस्ट असायला हवी ऑलवेज. म्हणजे एक नंबर तुम्हाला ₹20, ₹25 पडतोय, तर दॅट्स मीन तुमची ॲडव्हर्टायझिंग खूप छान चालली. बट हाच जर नंबर तुमचा ₹100 पुढे जातोय, ₹200 पुढे जातोय, दॅट मीन कुठे ना कुठे कंटेंटमध्ये, बजेटमध्ये, स्ट्रॅटेजीमध्ये गॅप आहे. ओके. सो तो गॅप कसा फिल अप करायचा हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. सो याला परफॉर्मन्स मार्केटिंग असेही बोलतात. राइट? हां, तुमचं प्रॉडक्ट एकदम जास्तच प्रीमियम सेगमेंटमध्ये आहे. लाइक 50 करोड, 20 करोड, 10 करोड अशा सिनेरिओमध्ये तुमची लीड कॉस्ट ₹200, ₹300 जाते तर व्हॅलिड आहे. बट 1 करोडच्या किंवा 50 लाखाच्या खाली जर तुमची प्रॉडक्टची प्राइस आहे, तर तुम्हाला लीड कॉस्ट ₹50 अंडरच आली पाहिजे. तेव्हाच तुमची प्रॉपर मार्केटिंग चालू आहे, असं तुम्ही कन्सिडर करायचं. ओके. हां, तुमचं 50 लॅखच्या अबोव्ह आहे. सो तुमची ॲडव्हर्टायझिंग तुमचं फॉर एक्झाम्पल रिअल इस्टेटसाठी आपण कन्सिडर करूया. तुमचा फ्लॅट 75 लॅक्स आहे आणि तुम्हाला लीड कॉस्टिंग ₹60, ₹50 जाते, तर वेल एंड गुड आहे. बिकॉज जसं-जसं तुम्ही प्रॉडक्टमध्ये किंवा टार्गेटिंग ऑडियन्स सिलेक्ट करा, तसं-तसं ऑडियन्स फिल्टर होत जाते आणि त्या बेसिसवरती तुम्हाला लीड कॉस्ट पण बेअर करावी लागत असते. ओके. सो स्ट्रॉंग कस्टमर सायकॉलॉजी अंडरस्टँडिंग हा मेजर पार्ट आहे आपल्या मार्केटिंग सिस्टमचा. तो इथे तुम्हाला क्लिअरली समजण्यास मदत मिळेल. स्ट्रक्चरल फॉलोअप अँड क्लोजिंग सिस्टम यावरती आम्ही मेजरली फोकस करतोय. बिकॉज तुम्हाला कस्टमर 100% येणार आहे. याच्यामध्ये काहीही दुमत नाही. ओके. कस्टमर तुम्हाला 100% येणार आहे. यामध्ये
50% पार्ट आहे तुम्हाला कस्टमर येण्याचा आणि अदर 50% पार्ट आहे तुम्हाला त्याचा फॉलोअप घेण्याचा. कस्टमर आल्यानंतर त्याला फॉलोअप काय केला पाहिजे, त्याच्याशी कसं बोललं पाहिजे, कॉलिंग वरती स्क्रिप्ट वाईज कसं तुम्ही डेव्हलप करू शकता, स्ट्रॉंग सीटीए कसं दिलं पाहिजे, हुक कुठले यूज केले पाहिजे. ओके, सो हे सुद्धा आपण या वर्कशॉप मध्ये प्रॉपरली कव्हर करणार आहे, जेणेकरून कस्टमर कसे मिळवायचे हे तर तुमचं क्लिअर होणारच आहे, बट आलेले कस्टमर कशा प्रकारे क्लोजिंग साठी, कन्व्हर्जन साठी घेऊन जायचे आहे हे पण तुम्हाला या वर्कशॉप मध्ये स्टेप बाय स्टेप इन डिटेल मध्ये क्लिअर केलं जाणार आहे. आणि त्यानंतर एक प्रिडिक्टेबल ग्रोथ आणि कॉन्फिडन्स सिस्टम तुम्हाला मिळणार आहे. नॉट लाईक रॅन्डम पोस्टिंग, रॅन्डम स्ट्रॅटजी. इथे तुम्हाला गॅरंटीड कस्टमर कसे मिळवायचे यावरतीच आपण फोकस करणार आहोत. ओके, सो ट्रेंडिंग टॉपिक काय असणार आहे यामध्ये, बेसिक पासून तुमचं बिझनेस प्रोफाईल क्रिएशन केलं जाईल. त्यानंतर कंटेंट सायकोलॉजी, काय कंटेंट यूज केलं गेलं पाहिजे टेक्स्टमध्ये, व्हिडिओजमध्ये, ते आपण यामध्ये क्लिअर करणार आहोत. त्यामध्ये बेसिक ऑफ ग्राफिक डिझायनिंग, डे बाय डे मध्ये ज्या ग्राफिक्स आपल्याला लागतात ते कसे बनवायचे, ऍड साठी कुठलं ग्राफिक चूज करायचं, ग्राफिक्स कसं असायला हवं हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. मेटा कम्प्लीट ऍड सिस्टम आपण त्यामध्ये बघणार आहोत. वेगवेगळ्या ऍड्स असतात, कुठली ऍड कुठल्या सिस्टम वरती कुठल्या कन्व्हर्जन साठी यूज केली गेली पाहिजे हे आपण स्टेप बाय स्टेप यामध्ये जाणून घेणार आहोत. जसे की लीड्स ऍड्स, कॉल ऍड्स, व्हॉट्सअप ऍड, ट्रॅफिक ऍड्स, लँडिंग पेज ऍड, वेबसाईट ऍड, या सर्व आपण स्टेप बाय स्टेप वन बाय वन बघणार आहोत. ओके, परफॉर्मन्स मार्केटिंग सिस्टम सिक्रेट्स, ज्यामध्ये मिनिमम बजेटमध्ये मॅक्झिमम आउटपुट कसं मिळवायचं हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. तसेच इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, सध्याच्या सिच्युएशनला ट्रेंडिंग चालू आहे मार्केटिंग मध्ये इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. सो तुमच्या सिटी वाईज इन्फ्लुएन्सर मार्केटिंग कशी करायची हे आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. बजेटिंग स्ट्रॅटेजी, स्मॉल बजेट मध्ये पण तुम्ही ऍडव्हर्टायझिंग करू शकता आणि लार्ज बिझनेस साठी पण कशा प्रकारे बजेटिंग करायचं याचं प्री प्लॅन स्ट्रक्चर मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. आणि त्यानंतर कम्प्लीट सोशल मीडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला यामध्ये मी देणार आहे, ज्यामध्ये अगेन मी सांगेल डे 1 पासून कोर्स ज्या दिवशी फिनिश होईल तुमचा त्या दिवसाच्या नेक्स्ट डे पासून तुम्हाला प्रॉपर इन्क्वायरी यायला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये त्यांचा फॉलोअप कसा घ्यायचा, त्यांच्याशी कसं बोलायचं, किती कॉल गेले पाहिजे त्यांना, त्याचबरोबर त्यांचे नाही नाही असं उत्तर आलं, वेळ नाहीये, तर त्याच्यावरती तुम्हाला कसा रिप्लाय द्यायचा हे सुद्धा आपण आपल्या या वर्कशॉपमध्ये कव्हर करणार आहोत. सो कम्प्लिटली स्केलिंग सिक्रेट ॲज इट इज तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे, ज्यामध्ये मला फक्त तुमचा वेळ लागेल आणि तुमचं सिरियसनेस कितपत आहे यावरती तुम्हाला रिझल्ट येणार आहे. ओके, बिकॉज मी माझा 100% देणार आहे, बट तुम्ही तुमचं 100% इन्व्हॉल्वमेंट दाखवलं तरच आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ. अदरवाईज मी सांगतोय आणि तुम्ही त्या गोष्टी शिकताय, व्हिडिओ बघून शिकताय आणि इम्प्लिमेंटला जाताय तेव्हा इम्प्लिमेंट नाही करत आहे, तेव्हा परिणामी तुम्हाला रिझल्ट पण तसे येणार नाही. सो दॅट्स वाय वी स्पेसिफिक, व्हेरी क्लिअर अबाउट इट. खूप स्ट्रॉंग सिस्टम आहे, खूप स्ट्रॉंग स्ट्रॅटेजीज आहे ज्या तुम्हाला घरी बसून सुद्धा इन्क्वायरी जनरेट करून देऊ शकतात. तुमच्या सिटीमधून, तुमच्या स्टेटमधून, इंडिया लेवलला और जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही तुमचा कस्टमर मिळू शकता. इतकं पॉवरफुल टूल तुम्ही या कोर्समध्ये शिकणार आहात. सो यामध्ये बऱ्याच पार्टिसिपेंटना असं वाटत असेल की कोर्स आम्ही रेकॉर्डेड घेतला तर त्यानंतर आम्हाला काही अडचण येते, काही प्रॉब्लेम येते, तर आम्ही काय करायचं. सो जितके पण पार्टिसिपेंट कोर्स बाय करतील त्यांना आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड ऑन करू. तुमचे जे पण काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही तिथे विचारू शकता. कॉल वाईज माझा नंबर पण मी शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला काही इन्स्टंट डाऊट आला तर त्याचं सॉल्युशन तुम्हाला दिलं जाईल. तसेच कोर्स झाल्यानंतर नेक्स्ट मंथ पासून आम्ही प्रत्येक वीकला एक क्वेश्चन आन्सर सेशन ठेवणार आहे,
ज्यामध्ये जितके पण पार्टिसिपेंट असेल, ज्यांना प्रॉब्लेम येत आहे ऍडव्हर्टायझिंग मध्ये, इश्यू येतोय, काही नवीन अपडेटेशन येत आहे, तर तिथे तुम्ही लाईव्ह ऑनलाईन कोर्सेसमध्ये तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स, तुमचे क्वेश्चन विचारू शकता, तुमचे डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. सो हँड होल्डिंग कम्प्लीट असणारे जे पण तुम्हाला क्वेश्चन येत आहे, प्रॉब्लेम येत आहे, त्याच्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सेवेत हजर असणार आहे. सो विदाउट एनी कन्फ्युजन तुम्ही या कोर्समध्ये एनरोल करा आणि तुमच्या बिझनेसला पुढे नेण्यासाठी या गोष्टी इम्प्लिमेंट करा. नक्कीच तुम्हाला 100% रिझल्ट येण्यास सुरुवात होईल. सो थँक्यू सो मच, इथपर्यंत तुम्ही ऐकलं आणि भेटूया कोर्समध्ये. थँक्यू सो मच.